भाजपमध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही। भाजपने पैसे घेऊन तिकीट वाटप केलंय। अमरावती भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षांनीच हा गंभीर आरोप केलेला आहे। अशा व्यक्तींना तिकीट वाटप करण्यात आली आहे, जात पाहून तिकीट देण्यात आली आहे। आमच्यासारख्या लोकांनी काय करणार आहे? पैसे घेऊन तिकीट वाटप करण्यात आली आहे म्हणजे आमच्यासारखे लोक काय करणार, कुठे जाणार? आम्ही प्रभागाच्या प्रत्येक घरामध्ये विधानसभा असो लोकसभा असो एक एक घरात जाऊन आम्ही प्रचार केलेला आहे। बूथचे कामे आम्ही रात्रभर जागून कामं केलेले आहे, तरी आमच्यासोबत असा अन्याय झालेला आहे। तर यासाठी तर मला खूप दुःख आहे। संभाजीनगरला मी स्वतः होतो, त्या ठिकाणी 450 अर्ज आले आहेत, सॉरी 561 अर्ज आले आहेत, 561। आता आपण सीट देऊ शकतो एक मागितल्या 20 लोकांनी, त्यामध्ये काही कार्यकर्त्यांची नाराजी आहे, पण मला विश्वास आहे की कार्यकर्ते पक्षाची भूमिका समजून घेतील, पक्षाचा पक्षादेश समजून घेतील आणि निश्चितपणे थोडं त्या ठिकाणी जागा कमी, कार्यकर्ते खूप जास्त आहे आणि त्यामुळं काही त्या ठिकाणी वातावरण थोडं खराब झालं होतं, पण मात्र आता त्यामध्ये आम्ही ती शांत करू।